नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की FIR म्हणजे काय आणि NC म्हणजे काय आणि दोन्हीमधला फरक काय असतो. आता या दोन्ही संज्ञा समजून घेण्यासाठी आपल्याला गुन्ह्यांमध्ये जे प्रकार असतात ते आधी समजून घेणं खूप गरजेचं असतं. आपण दरवेळी ऐकलं असेल की अदखलपात्र गुन्हा आणि दखलपात्र गुन्हा. इंग्रजीमध्ये या दोन्ही गोष्टींना नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आणि कॉग्निजेबल ऑफेन्स असे इंग्रजी टर्म आहे. आता नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आणि कॉग्निजेबल ऑफेन्स याच्यामध्ये फरक काय आहे, तर नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स मध्ये म्हणजे अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये पोलिसांना एखाद्या आरोपीला अटक करायची असेल तर मॅजिस्ट्रेट कडून प्रॉपर वॉरंट इश्यू करून घ्यावं लागतं. त्याच्याशिवाय ते कुणालाही अटक करू शकत नाही. आणि कॉग्निजेबल ऑफेन्स असा असतो की ज्याच्यामध्ये पोलीस तपासाच्या दरम्यान एखादा पुरावा हाती लागलेला असेल तर पोलीस त्या आरोपीला विदाऊट वॉरंट मॅजिस्ट्रेट कडून कुठलाही वॉरंट न घेता अटक करू शकतो. असा मुख्यत्वे करून टेक्निकली या दोन्हीमध्ये फरक असतो. आता FIR म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. FIR जो असतो हा कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणजे दखलपात्र गुन्ह्यांच्या संदर्भात पोलीस एक रिपोर्ट दाखल करतात, त्याला FIR म्हणतात. FIR चा जो फुल फॉर्म आहे तो आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. जुन्या CRPC नुसार सेक्शन 154 CRPC नुसार FIR रजिस्टर केला जायचा. आता नवीन जो BNSS हा कायदा आहे याच्यामध्ये सेक्शन 173 नुसार FIR नोंदवला जातो. FIR चा फुल फॉर्म आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. कुठलाही दखलपात्र गुन्हा कुठेही घडलेला असेल तर त्याच्या संदर्भात पोलिसांना कोणतीही माहिती मिळाली तर पहिल्यांदा जी माहिती मिळते म्हणजे FIR ला मराठीमध्ये जे म्हटलं जातं प्रथम खबरी अहवाल. तर प्रथम खबरी अहवाल मध्ये कुठल्याही प्रकारची माहिती जर मिळालेली असेल, समजा एक उदाहरण दाखल म्हणतो की एखाद्या व्यक्तीला रस्त्याच्या कडेला एक अशी डेड बॉडी सापडली आणि असं दिसतंय की त्या बॉडीला एक तर गोळी मारलेली आहे किंवा काही वार केलेले आहेत. एकंदरीत असं दिसतंय की ह्या व्यक्तीची डेथ जी आहे ती खून वगैरे किंवा अनैसर्गिक मृत्यू अशी झालेली आहे. तर त्या व्यक्तीने भले जो मरणारा व्यक्ती आहे त्याच्याशी त्याचा काही संबंध असो किंवा नसो, तो व्यक्ती जर पोलिसांना या संदर्भात माहिती देत असेल, फक्त माहिती म्हणजे कंप्लेंट नव्हे पण फक्त माहिती जरी दिली तरी त्याला FIR असं म्हटलं जातं. तर FIR कोण देऊ शकतो? कोणीही व्यक्ती FIR देऊ शकतो. असं नाही की स्वतः तो व्हिक्टिम पाहिजे की त्याच्या संदर्भात तो गुन्हा घडलेला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही एखाद्या सोसायटीमध्ये राहता, तिथं जर एखाद्या घरामध्ये चोरी घडली, एखाद्या फ्लॅटमध्ये चोरी घडली, तुमच्या फ्लॅटमध्ये झालेली नाही परंतु तुमच्या लक्षात आली की माहिती आली की अशी अशी चोरी तुमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये घडलेली आहे, तर तुम्ही सुद्धा तुमची स्वतःचा माल चोरीला गेलेला नाही तरी सुद्धा तुम्ही स्वतः पोलिसांना या संदर्भात माहिती देऊ शकता आणि त्याला FIR देणं असं म्हणतात. त्यामुळे FIR कुणीही देऊ शकतं ज्याला ज्याची गुन्ह्याची माहिती आहे. आता दुसरा प्रकार NC म्हणजे काय? नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स रिपोर्ट असतो. NCR मध्ये जे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे असतात की अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे, अशा गुन्ह्यांच्या संदर्भात जर कुणी फिर्याद दिलेली असेल म्हणजे तक्रार केलेली असेल तर त्या संदर्भात पोलीस फक्त तो एक रिपोर्ट दाखल करून घेतात. NCR म्हणजे साधारणपणे समजा एखाद्या व्यक्तीच्या कानफाटात मारलेली असेल, फक्त कानफाटात मारली, जास्त मारहाण झालेली नाही, तर हा गुन्हा जो आहे तो अदखलपात्र गुन्हा येतो. आता अशा संदर्भात जर पोलिसांकडे रिपोर्ट गेला तर पोलीस FIR रजिस्टर न करता NC रजिस्टर करतात. आता बऱ्याचदा आपण असं पाहिलं असेल की पोलीस FIR दाखल करण्यासाठी कधी कधी टाळाटाळ करतात की NC वरती या गोष्टी होतात का, होऊ शकेल का, याच्या संदर्भात आधी प्रयत्न केला जातो. तर असं का होतं तर याचं एक बेसिक कारण आहे. कारण जर FIR जर दाखल केला गेला तर त्या FIR ची लगेच दुसऱ्या दिवशी एक प्रत मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल करावी लागते. दुसरं, तो FIR रजिस्टर केल्याच्या नंतर FIR मध्ये काय इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं असतं. इन्व्हेस्टिगेशन कंपल्सरी आहे, त्याचा चार्जशीट आणि त्याचा रिपोर्ट मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये दाखल करणं. म्हणजे FIR जर दाखल झाला तर पोलिसांचं काम वाढतं, ते कुठल्याही प्रकारे त्यांना तो रिपोर्ट द्यावाच लागतो. म्हणून जर एखादा गुन्हा असा असेल की जेव्हा इथे NC करून जर काही गोष्टी मिटवता येत असतील तर पोलीस तसा प्रयत्न करतात. अर्थात जर गुन्हा कॉग्निजेबलच असेल तर FIR रजिस्टर करून घेणं हे पोलिसांचं कर्तव्यच आहे. त्यामुळे आज आपण कॉग्निजेबल ऑफेन्स काय होता, नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स या दोन्हीमधला फरक आणि FIR आणि NC या दोन्ही गोष्टींमधला फरक आज आपण जाणून घेतला. तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. तर जाताना एवढंच, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कायद्यात राहाल तर फायद्यात.